रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत टॉप अशा 3 ब्लाउज डिझाईन, त्या देखील डीप गळ्यामध्ये। ठीक आहे, तर आणि ह्या ज्या डिझाईन आहेत ना, ह्या इतक्या सुंदर मी तुम्हाला दाखवणार आहे। यामध्ये मी लेसचा वापर केलेला नाही आहे, फक्त कलर कॉम्बिनेशनमध्ये डबल कापडचा वापर करत खूप सुंदर अशा डिझाईन मी तुम्हाला इथं दाखवते। आणि त्या देखील सिंपल अशा गोल गळ्यावरती, म्हणजे सिंपल गोल गळ्यावर तुम्ही अशा पण डिझाईन बनवू शकणार। हेच तुम्हाला आज इथं एकाच व्हिडिओमध्ये 3 डिझाईन बघायला मिळणार आहेत आणि मोजून फक्त 5-5 मिनिटात मी तुम्हाला ह्या सर्व डिझाईन दाखवणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, पूर्ण शेवटपर्यंत बघा, तेव्हाच तुम्हाला कळणार आहे। या डिझाईन तुम्हाला अजून डिटेलमध्ये बघायच्या असतील तर माझ्या चॅनलवरती मी सविस्तर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। ह्या सर्व 3ही डिझाईनचे व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही डिटेलमध्ये व्हिडिओ तिथून बघू शकता। तर मग आता आपली ही सर्वप्रथम आपण पहिली डिझाईन बनवतोय। यामध्ये मी सिंपल असा गोल गळ्याची मार्किंग केली आणि त्यानंतर आपण त्याला वन साइड डिझाईन केलेली आहे। तर ही डिझाईन आपली वन साइड असणार आहे। तुम्ही बघू शकता मी कॅनव्हास वगैरेचा वापर केलेला नाही आहे, कारण ब्लाऊज पीस देखील माझं चांगलं कडकवाला कापड होता, म्हणून मग मी इथं कॅनव्हासचा वापर केला नाही। तुम्ही हवं तर कॅनव्हासचा वापर इथं करू शकता, ब्लाऊजला अजून छान फिनिशिंग येईल आणि चांगला कडकपणा तुमच्या ब्लाऊजला तुम्हाला देता येणार आहे। आता वन साइड पॅटर्न आपण जे कटिंग केलं ते मी बघा कसं अल्टर करून शिवून घेतलेलं आहे। त्यानंतर दुसऱ्या बाजूचं जे पॅटर्न आहे त्याच्या फक्त राऊंड नेक आणि खाली असं टिप टाकत मी याला देखील अल्टर केलं आणि जो मेन कापड होता त्याला मी थोडं 1 इंचाने जास्तीचा राहू दिलेला आहे। आता हे जे पार्ट आहे आपलं वन साइड डिझाईनचं ते आपल्याला पेपरवर ठेवून घ्यायचं आहे आणि मार्किंग केल्यानंतर त्याच्या बाहेरील आता आपण 1 इंच ही मार्जिनची मार्किंग केली आणि 2 इंच आता आपली ही पुढे डिझाईन येणार आहे। म्हणजे टोटल आपल्याला हा वन साइडचा जो आहे ना पेपर तो आपण 3 इंच असा बरोबर मार्किंग करून घेतलेला आहे। पेपरशिवाय तुम्हाला ही डिझाईन जमणार नाही। आता इथं आपण हा गोल्डनवाला कापड घेतला, त्याला असं फोल्ड करत आपण याला पलटवून घेणार आहे। ह्या ब्लाऊजमध्ये गोल्डन कलरचं कॉम्बिनेशन आहे, म्हणून आपण त्याला गोल्डन कापड वापरलेलं आहे। आता इथं आपण 3-3 इंचाच्या पट्ट्या कट करून घेणार। थोड्या जास्तीच्या पट्ट्या आपल्याला इथं लागणार आहे, म्हणून ही डिझाईन बघा। अजून बॅक पार्टची आपण ही डिझाईन बनवतो ना पॅचवर्कमध्ये, त्यासाठी पाव मीटर कापड आपल्याला लागत असतो, म्हणजेच 25 सेंटीमीटर। इंचमध्ये आणत असणार तर 10 इंच कापड तुम्हाला आणायचं आहे। 10 इंच म्हणजेच 25 सेंटीमीटर असतो। तर बघा आता आपण बरोबर जो आपला राऊंड आकार आपण कट केलेला होता वन साइडचा, त्यावर आपण ह्या सर्व स्ट्रीप अशा एकदम मस्त लावून घेतल्या आणि दुसऱ्या बाजूला देखील मी त्यांना व्यवस्थित बरोबर योग्य त्या दिशेने त्यांना मी पसरवते। इथं जो आकार असतो ना आपला, इथं थोडं आपल्या ते एकावर एक अशा येणार आहेत। आता इथं मी उरलेल्या कापडमध्ये क्रॉस अशा पट्ट्या कट करून घेते पायपिंग करण्यासाठी। क्रॉस पट्टीची पायपिंग छान होत असते। तर लावून झाल्यानंतर आपण असं कापड डबल करणार, अजून आतमध्ये टाकणार। थोडी जाडसर पायपिंग मी केलेली आहे, कारण आपण लेस वगैरेचा वापर करत नाही, म्हणून आता हे पॅटर्न आपण असं इथं स्टिच करून घेऊया। त्यानंतर हा जो पेपर आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि ह्या पट्ट्यांवर आपण सुई धाग्याने मणी लावून घेणार आहेत, जे गोल्डन मणी असतात ना ते। तसंच ह्या ब्लाऊजच्या स्लीव डिझाईन देखील मी याला मॅच करत खूप सुंदर अशा बनवलेल्या आहेत। तर बाही डिझाईनच्या देखील डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेच, तुम्ही नसेल बघितला तर नक्कीच बघा। आणि ही डिझाईन तुम्हाला कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। बघा किती सुंदर लुक आलेला आहे। लेसचा वापर न करता, कॅनव्हासचा वापर न करता, फक्त आणि फक्त कापड कॉम्बिनेशनमध्ये आपण ही डिझाईन बनवून घेतलेली आहे। एकदम आकर्षक अशी ही डिझाईन आपली तयार झालेली आहे, दोन्ही बाह्यांवर तसंच बॅकवरती। आणि फ्रंटने तुम्ही बघणार तर फ्रंटचा जो नेक आहे तो देखील खूप सुंदर मी तयार केलेला आहे, तसंच लटकन देखील एकदम छान असे बनवलेले आहे। चला तर मग आता आपण दुसरी डिझाईन बघूया। इथं आता आपलं हे काठपदरचं ब्लाऊज आहे, पेशवाई पैठणीवरचं। 2 काठ आहेत पण लहान मोठे आहेत आणि कस्टमरने मला डिझाईन सांगितल्यामुळे मला बाहीसाठी काठ थोडा जास्तीचा लागत होता। तर हा जो बॅक पार्टचा काठ आहे तो काढून आपण बाजूला केला आणि त्यातून थोडा काठ आपण बाहीसाठी वापरमध्ये घेतला आणि थोडा जो उरलेला आहे त्यामध्ये आता आपण बॅक पार्टवर डिझाईन करणार आहे।
तर हे बघा, हा जो काटा आहे तो मी बाजूला केला आणि इथं माझं मी बॅक पार्टची कटिंग करून घेतलेली आहे. त्यानंतर नेहमीप्रमाणे माझा कस्टमरचा जेवढा गळा आहे तेवढा मी मार्किंग करून घेते. इथं सिंपल असा मी गोल गळ्याची मार्किंग इथं केलेली आहे. गोल आजच्या ह्या व्हिडिओत विशेष महत्त्वाचं म्हणजेच तुम्हाला सिंपल अशा गोल गळ्यांना तुम्ही डिझायनर लुक कशा पद्धतीने देऊ शकणार हेच मी तुम्हाला इथं दाखवणार आहे, एकदम छान अशा प्रकारे. आणि त्या आपण इथं विशेष म्हणजे लेसचा देखील वापर करणार नाही, फक्त कापड कॉम्बिनेशनमध्ये आपण खूप सुंदर अशा डिझाईन इथं बनवून घेणार आहे. तर सिंपल असा गोलगळा मी कटिंग करून घेतला आणि स्टिचिंग पण करून घेतलेला आहे. आता इथं बघा, ह्या साईडला मी स्केलच्या मदतीने एक सरळ लाईन मार्किंग केली आणि शोल्डर मोजून घेतलेला आहे. 3 इंच आपला आलेला आहे. तर इथं मी हा जो काटा आहे तो 3.5 इंच इथं कटिंग करून घेते. ही जी साईडला बॉर्डर निघालेली आहे याला मी छान अशी लेस सारखी तयार करून घेते आणि मग याचा वापर देखील आपण ह्या गळ्यावरती करणार आहे. बॅक नेकला तसंच फ्रंट नेकला आपण ही जी बॉर्डर तयार होते ना, या बॉर्डरचा आपण इथं वापर मस्त असा करून घेणार आहे. म्हणजे अगदी छोट्यात छोटा कापड जरी असला तरी त्याचा योग्य तो वापर कसा करायचा हे तुम्हाला आज इथं बघायला मिळणार आहे. तर आता ही जी काही छोटीशी बॉर्डर होती ती मी अशी मस्त अशी लेस सारखी लावून घेते. बरोबर अर्धा इंच रुंदीला ही बॉर्डर आपली तयार आपण इथं करून घेतलेली आहे. गोल आकारावरती बॉर्डर आपली व्यवस्थित पसरायला हवी त्यासाठी मी राऊंड शेपवरती 2 प्लेट घेतलेल्या आहेत. तसंच ह्या बाजूला देखील मी एक इथं प्लेट घेतलेली आहे आणि ही जी बॉर्डर आहे ती आपली अर्धवट आपल्याला लावायची आहे. ही डिझाईन देखील आपली 1 साईड असणार आहे. आता इथं बघा, मी उंची चेक करून घेतली, त्याप्रमाणे मी कॅनव्हेस इथं कटिंग केलेला आहे 14.5 इंच उंचीला आणि असं इथं 3ला पॉईंट लावून घेतलेला आहे. तसं हे जे कॅनव्हेस आहे याची रुंदी मी 3.5 इंच घेतलेली आहे. पुढे अर्धा इंच कापड आपला सोडलेला आहे मार्जिनसाठी आणि आता इथं 1.25 इंचावर मी पॉईंट लावलेले आहेत. ठीक आहे, इथं 1.25 इंचावर पॉईंट लावल्यानंतर आता एखाद गोलाकार वस्तू तुम्हाला घ्यायची आहे. माझ्याकडे इथं पावडरचा डब्बा होता अवेलेबल, तर मी त्याचाच वापर केलेला आहे. बरोबर लाईनवर व्यवस्थित डब्बा बसवत आपण याच्या मदतीने कटवर्कची डिझाईन करून घेतोय. तर जसं कटवर्क मार्किंग केलेलं आहे ना, तसंच आपण हे जे कॅनव्हेस आहे ते काठावर चिपकवून घेणार आहेत. बघा अशा पद्धतीने. आता काठावर हे कॅनव्हेस चिपकवल्यानंतर आपण याला कॉटनच्या कापडावर ठेवत छानपैकी एक बाजू बघा खालची आपल्याला ही जी खालची बाजू आहे ना ती अल्टर करायची असते. पूर्ण कटवर्कवर आपल्याला शिलाई व्यवस्थित टाकायची आहे, तेव्हाच आपला कटवर्क छान असं येणार आहे. कॅनव्हेस कसं चिपकवायचं असतं ही खूप सोपी पद्धत आहे. आपले जे इस्त्रीच्या मदतीने आपण हे कॅनव्हेस सहज पद्धतीने चिपकवू शकतो. मी तुम्हाला खूपच व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये दाखवलेलं आहे. तसंच ह्या ब्लाऊज डिझाईनचा व्हिडिओ देखील तुम्हाला बघायचा असेल एकदम सविस्तर डिटेलमध्ये, तर त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. दिलेल्या आकारावर टिप टाकल्याप्रमाणे आपण कट केलेला आहे आणि प्रत्येक कटवर्कच्या पॉईंटला कट लावल्यानंतर आपण हा जो कटवर्क आहे तो असा पलटवून घेतोय. छानपैकी कटवर्क आपला पलटवला गेला. त्यानंतर आपण हा जो काही एक्स्ट्राचा कापड आहे तो या बाजूने कट करणार. ओके, आता आपण इथं हा जो कटवर्क आहे तो आपला असा आपण इथं लावून घेणार आहे. ठीक आहे, शोल्डरवरती अशा पद्धतीने आपल्याला हा कटवर्क लावायचा आहे. तर आपण खालची बाजू जी आहे ती फिनिशिंगमध्ये केलेली होती, म्हणून आपण सुरुवात इथं लावताना खालून करणार. बघा पुढे जो प्लेन कापड होता तो मी सोडलेला आहे, कारण आपण तो फोल्ड करणार आहे म्हणून. आणि इथं आता आपण जो कटवर्क आहे तो फक्त जो आपला गळ्याचा आकार आहे ना तिथपर्यंतच आपण कटवर्कवर टिप टाकणार. त्यानंतर इथून पुढे आता आपल्याला सरळ टिप टाकून खालच्या कापडला हा वरचा डिझायनर कापड मॅच करायचा आहे. आता बघा मुंड्याचा राऊंडपासून आपण खाली बरोबर कट लावत हा जो काही आपला कापड आहे तो असा फोल्ड आपण करून घेणार, म्हणजे यामुळे आपल्याला फिनिशिंग इथं देता येते. तर खूप सुंदर अशा पद्धतीने मी हे संपूर्ण ब्लाऊज एकदम मस्त छान असं पूर्ण केलेलं आहे. याची बाही डिझाईन देखील खूप सुंदर अशी तयार झालेली आहे. तर तुम्ही ह्या ब्लाऊजच्या बाही डिझाईनचा व्हिडिओ देखील बघू शकता, तो देखील आपल्या चॅनलवरती अपलोड आहेच.
तर मग तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आवडली असेल तर मात्र नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजची अशी छान छान व नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. बघू शकता किती सुंदर आपल्या बाहीला देखील डिझाईन मी तयार केलेली आहे. फक्त आणि फक्त काठाचा वापर करत, लेसचा वापर आपण अजिबात केलेला नाही आहे. एकदम छान अशा डिझाईन आपण फक्त कलर कॉम्बिनेशनच्या कापडमध्ये देखील बनवू शकतो. तर चला मग फायनली आता आपली ही 3 नंबरची डिझाईन आहे. यामध्ये देखील आपण कलर कॉम्बिनेशनमध्ये 1/2 मीटर कापड घेतलेलं आहे आणि सिंपल असा राऊंड नेक मी कट केला आणि बनवून घेतलेला आहे. तर आता हा जो आपण कलर कॉम्बिनेशनमध्ये कापड घेतला यामध्ये 3.5 इंच रुंदीच्या मी 2 लांब पट्ट्या कट केल्या आणि 2 इंच रुंदीच्या मी अजून 2 पट्ट्या कट केलेल्या आहेत. 3.5 वाले पट्ट्या जे आहेत त्या दोन्ही एकमेकांना स्टिच करत आपण त्याची एकदम लांब लचक अशी पट्टी तयार करणार आणि ह्या 2 इंच वाल्या पट्ट्या देखील आपण बाजूला ठेवलेल्या आहेत. यांना असं आपल्याला उलट बाजूने टीप टाकायची आहे आणि पलटवून घ्यायचं आहे. पिनच्या मदतीने आपण या दोन्ही ज्या पट्ट्या आहेत त्या शिद्या करून घेणार. मोठीवाली पट्टी तसंच छोटीवाली पट्टी. तर बघा ही जी पट्टी आहे ती आपली अशी पलटून झाली. त्यानंतर आपण इथं फ्रिल बनवायला घेणार आहेत. ही जी मोठीवाली पट्टी आहे याची आपण फ्रिल बनवून घेऊ. फ्रिल बनवत असताना तुम्हाला प्लेट जे आहे त्या एकाच मापाच्या घ्यायच्या आहेत आणि मी सेंटरला टिप टाकते हे लक्षात घ्या. तुम्हाला देखील असं सेंटरला टिप टाकायची आहे. आणि जर का तुम्हाला परफेक्ट मेजरमेंट कळत नसेल सेंटरला टिप टाकण्याचं तर तुम्ही सेंटरला एक मार्किंग करून घेऊ शकता आणि मग फ्रिल बनवू शकता. तर बघा आता आपली फ्रिल ही अर्धवट तयार झालेली आहे. तर आपण डिझाईन खूप सुंदर अशी यावर तयार करणार आहे. आपण कापडचेच फुलं देखील बनवणार आहेत. तर ही फ्रिल मी अशी मस्त फिनिशिंगमध्ये लावून घेतली अर्ध्यापर्यंत. ही जी दुसरी छोटीवाली पट्टी आहे ती 1/2 इंचाची आहे आणि मोठीवाली पट्टी 1.5 इंचाची तयार झालेली आहे. इथं आपण ही मोठीवाली पट्टी 8.5 इंच उंचीला आपण अशी कट करणार. याला 2 आपण ह्या घेतलेल्या आहेत मोठ्यावाल्या. त्यानंतर 2 पट्ट्या आपण ह्यावाल्या घेतल्या आहेत जे आपण 7 इंच कट केलेल्या आहेत. आता याला बघा आपण असं राऊंड करत एक बाजूने टिप टाकून घेतली. हा गोल तयार झाला. सुईमध्ये धागा ओढायचा आणि अशा पद्धतीने बघा मी जसं स्टिच करते ना तसंच तुम्हाला पण करायचं आहे. छोटे छोटे टाके टाकत आपण जो धागा आहे त्याची गाठ अशी बांधून घेतली. धाग्याची गाठ बांधल्याबरोबर आपलं फूल एकदम छान असं तयार झालेलं आहे. कापडचे वेगवेगळे प्रकारचे फुलं कसे बनवता येतात यावर मी सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही त्याच्या मदतीने फक्त फुलं बनवून एकदम छान असा लुक तुमच्या सिंपल गड्यांना देऊ शकता. सिंपल गोल गड्यावरती आपण फक्त फुलं जर का लावले तरी देखील एकदम छान असा आकर्षक लुक आपण डिझाईनला देऊ शकतो. तर बघा हे छोटं फूल देखील आपण त्याचप्रमाणे तयार करून घेतलं आणि मोठ्या फुलावर आपण हे छोटं फूल ठेवत यावर आपण अजून मणी लावणार आणि मग आपली ही जी काही फ्रिल आहे या फ्रिलला देखील आपण मणींच्या मदतीने छान अशी डिझाईन तयार करणार आहे. तर बघू शकता किती छान वाटत आहेत फुलं, एकदम मस्त वाटत आहेत. कापडचे फुलं एकदम आकर्षक असे दिसत आहेत. तर मग मैत्रिणींनो आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये 3 अशा डिझाईन एकाच व्हिडिओत दाखवल्या, त्या देखील सिंपल गोल गड्यामध्ये. आजचा आपलं टॉपिक होतं 3 डिझाईन त्या डीप गड्यामध्ये आणि सिंपल गोल गड्यामध्ये आपण ह्या डिझाईन बनवून घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला आजच्या ह्या 3ही डिझाईन कशा वाटल्या हे तुम्ही मला नक्कीच कळवा कमेंटमध्ये. आजचा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा. आवडला असेल व्हिडिओ, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत. धन्यवाद.